नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या अध्यक्षपदी, राष्ट्रीय अध्यक्षपदी म्हणजेच भाजपची सूत्र ही एखाद्या अगदी नवख्या माणसाच्या हातात त्याचे गुण हेरून दिली. असं धाडस म्हणजे जे मोदींनी धाडस दाखवलं तसं धाडस उद्धव ठाकरे किंवा शरद पवार का दाखवू शकले नाहीत? की त्यांनी त्यांच्या पक्षात एकत्र गुणी कार्यकर्ता दिसला नाही का? उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनाच वारस म्हणून म्हटलेलं आहे किंवा त्यांच्या हातात त्यांनी सगळी सूत्र दिली आहेत पक्षाची. आणि शरद पवार साहेबांनी तर सुप्रिया सुळे सगळं सूत्र दिलेली आहेत. म्हणजे ह्यांना हे धाडस का दाखवत नाही नवीन चांगला माणूस एखादा नेमण्याचं? जे मोदी करू शकतात, एखादा नवखा माणूस मोदी पक्षात असं त्याला नवीन पक्षाची धुरा त्याच्या हातात सोपवू शकतात, अशी धुरा उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब असं धाडस का दाखवू शकले नाहीत? किंवा त्यांच्या मते त्यांच्या पक्षात कुणी असं लायक कार्यकर्ता नाही आहे का? त्यांना योग्य वाटतोय असा कार्यकर्ता, जबाबदारी पेलणारा, चांगला कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता, काम करणारा कार्यकर्ता, पक्षाला वाहून घेतलेला कार्यकर्ता असं नाही आहे का पक्षात? की त्यांचा त्याच्यावर विश्वास नाही आहे, त्यांचा त्या आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याच्या नीतिमत्तेवर, त्याच्या कार्यक्षमतेवर, त्याच्या कर्तृत्वावर विश्वास नाही आहे. काय नेमकं कारण आहे? की तुम्हाला फक्त घराणेशाहीच ठेवायची आहे, तुम्हाला पक्ष फक्त आपल्यापुरते ठेवायचे आहेत, आपली प्रॉपर्टी मानली आहे तुम्ही पक्ष ही आपली प्रॉपर्टी मानलेली आहे का? की आपलीच मुलंबळ त्याचे वारसदार होतील? हे सिद्ध हेच होतं आहे. म्हणजे याआधी मी एक व्हिडिओ केला होता की जे अडवाणींना जमलं ते ठाकरे पवारांना का जमलं नाही. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या हातात सूत्र दिली आणि शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या हातात सूत्र दिली, पक्षाची सूत्र. मग अडवाणींनी का नाही कोणाला आणलं? अडवाणी त्यांच्या मुलीला आणू शकत होते राजकारणामध्ये, मुलाला आणू शकत होते, पुतणीला आणू शकत होते, भाच्याला आणू शकत होते, पण नाही, अडवाणींच्या कुटुंबातलं एकही कोणी राजकारणात नाही. ते स्वतः थांबले. अडवाणीचं वय झालं, वयानुसार प्रकृतीनुसार साथ देत नाही म्हणून ते थांबले, राजकारणात निवृत्त झाले. पण याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली नाही. आणि दुसरी गोष्ट, याचा काय त्याने असं म्हणजे मोठेपणे हे कधी सांगितलेलं नाही आहे, अवडंबर माजवलेलं नाही आहे की मी कोणाला आणलं नाही, ह्याच्यामध्ये हुशारकी मिळवलेली नाही आहे, की मी वारसदार माझ्या मुलामुले नेमलं नाही, असंही केलं नाही काही. ते शांतपणे निवृत्त झाले. मग असं पवार आणि ठाकरेंना जमलं नाही. त्यांना आपापली मुलंच राजकारणात वारसदार म्हणून दिसली. मग तसंच फक्त नरेंद्र मोदींनी हे धाडस तर दाखवलेलं आहे की एखाद्या नवख्या माणसाच्या हातात त्यांनी 45 वर्षाच्या नितीन नवीन ह्या एका बिहारी नेतृत्वाच्या हातात त्यांनी पक्षाचं सूत्र दिलेली आहेत. अशा नेतृत्वगुण असलेल्या एका तरुण माणसाच्या हातात, तरुण कार्यकर्त्याच्या, तिथल्या तरुण मंत्र्याच्या हातात, बिहारमध्ये जे मंत्री आहेत त्या तरुण मंत्र्याच्या हातात त्यांनी त्याची कुवत बघून, त्याची क्षमता बघून, त्याची गुणवत्ता बघून, त्याचं संघटन कौशल्य बघून त्याच्या हातात त्यांनी सत्तेची सूत्र दिलेली आहेत. आणि एवढं करून मोदी म्हणाले काय की आता माझे बॉस नितीन नवीन असतील, असं ते म्हणाले. त्यांच्या नितीन नवीन यांच्या निर्देशानेच मी काम करणार आहे, ते माझे बॉस आहेत, ते सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांनी मानाने खुर्चीत बसवले. मग असं चित्र शरद पवारांच्या पक्षात का दिसलं नाही? मी म्हणजे राहुल गांधींनी किमान मल्लिकार्जुन खरगे यांना अध्यक्ष केलं, तर सीताराम केसरी वेगळे अध्यक्ष झालेले होते, नरसिंहराव 5 वर्ष अध्यक्ष होते. तसं यांच्या पक्षात काय आहे? यांच्या पक्षात असं का होत नाही आहे? शरद पवारांच्या पक्षात आता म्हणतील की राज्याच्या अनेक जण अध्यक्ष होते, पण ते राज्यस्तरावरचे होते. राष्ट्रीय स्तरावर विचार केला तर पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस 99 साली स्थापन झाला, त्या दिवसापासून शरद पवार अध्यक्ष आहेत, दुसरे कोण अध्यक्ष झाले नाही आहेत. खरं तर 5 वर्षापूर्वी शरद पवार साहेबांनी सन्मानाने निवृत्त होऊन एखाद्या चांगल्या गुणी कार्यकर्त्याच्या हातात, नेत्याच्या हातात त्यांनी सत्तेची सूत्र द्यायला हवी होती. आपल्या मुलीकडे तेवढी गुणवत्ता नाही आहे, कर्तृत्व तेवढं नाही आहे, तर मग तुम्ही दुसऱ्या कार्यकर्त्याला का दिलत नाही सूत्र हातात? की त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही आहे, की तुम्ही प्रॉपर्टी मानता, की तुमचं तेवढं मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे होता. एवढं मन मोठं नाही आहे. काय नक्की कुठे कमी पडतंय? की तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांवर तुमचा विश्वास नाही आहे, की नेत्यावर तुम्हाला असं वाटतंय का ह्याच्यात पक्ष आपण दिला ह्याच्या हातात
तर पक्ष टिकू शकणार नाही किंवा हा ह्याची प्रॉपर्टी होईल. काय तुमचा विश्वास का नाही आहे? म्हणजे पक्ष तुम्ही प्रॉपर्टी मानता का? की म्हणून ही घराणेशाहीची परंपरा चालू ठेवलेली आहे? की तुम्ही मुळात विचारधाराची सांगता. ही नेते मंडळी मुळात ज्यांनी पक्ष स्थापन केलेले आहेत ते म्हणतात काय आमचा पक्ष एका वेगळ्या विचारधारेवर चालतो. मग विचारधारेवर जर चालत असेल, विचारसरणीवर चालत असेल, एक तत्त्व घेऊन, एक विचार घेऊन तुमचा पक्ष त्या विचारांच्या आधारे, तत्वाच्या आधारे चालत असेल, तर मग तुम्ही एखाद्या गुणी कार्यकर्त्याला हेरून, त्यातले गुण हेरून त्याच्यावर पक्षाची नेतृत्वाची धुरा का सोपवत नाही? मग तुम्ही त्यांचा अविश्वास का दाखवता, विश्वास का दाखवत नाही? हे अविश्वास दाखवण्यासारखंच आहे. आता उद्धव ठाकरेंनी देखील ज्या वेळेला 2019ला काँग्रेसजवळ राष्ट्रवादीसोबत त्यांनी युती केली आणि पक्ष आणि सरकार स्थापन केलं, हरकत नाही, ठीक आहे, ते त्यांचं मत होतं, त्यांना स्वातंत्र्य आहे आणि होतं स्वातंत्र्य आणि असणार आहे. कुणासोबत जायचं आहे स्वातंत्र्य ज्याला त्याला असणार आहे लोकशाहीमध्ये. परंतु स्वतः मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेही ठीक आहे की पक्षाचे सर्वोच्च नेते ते त्यांना काम करण्याची त्यानिमित्ताने संधी मिळाली, बरोबर आहे. परंतु लगेच लगोलग त्यांच्यानंतर दुसरे मंत्री त्या पक्षातले कोण, दुसरे नेते कोण होते? ते आदित्य ठाकरे. मग आदित्याच्याच वयाचा एखाद्या दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी का मिळाली नाही? आदित्य ठाकरेंच्याच वयाचा त्यावेळेला एखादा 1-2 वर्षांनी मोठा असेल पण पक्षासाठी तो 18-20 वर्षून काम करतोय, त्याला 30-32 वर्षीचं मंत्रिपद दिलं असतं, आमदारपद दिलं असतं, तर त्याला किती आनंद झाला असता आणि पक्षात चांगला संदेश गेला असता. कार्यकर्त्यांकडे, नेत्यांकडे, इतर पक्षांकडे देखील देशभरात एक चांगला संदेश जातो, जनतेमध्ये एक चांगला संदेश जातो की इथे त्याचं घराणेशाही बघितलं नाही, घराणेशाही बघत नाहीत, नातं बघितलं जात नाही, तर इथे कर्तृत्व बघतात. कर्तृत्वाबरोबरच गुण बघितले जातात, गुणवत्ता बघितली जाते आणि मग इथे स्थान मिळतं, मग इथे पद मिळतं, का जबाबदारी दिली जाते. असं का झालं नाही की तुम्ही दुसऱ्याला जबाबदारी का देत नाही? तुमची मुलं-बळं सोडून तुम्ही दुसऱ्याला जबाबदारी का देत नाही? हे धाडस तुम्ही का दाखवत नाही? मग याचं कारण सरळ आहे की तुम्ही तुमची पक्ष ही प्रॉपर्टी मानता का? ह्याचं उत्तर हेच इथे, तर प्रॉपर्टी मानता का तुम्ही? ती खाजगी आमची प्रॉपर्टी आहे असं मानता का? आता याचं उत्तर अशातच आहे की जर तुम्ही दिला जबाबदारी देतच नाही तर माणूस असंच म्हणणार आहे. म्हणून कुणी आरोप करायला मोकळं होतं की तुमचा पक्ष विचारधारेवर जर चाललेला असेल तर त्या विचारधारेवर चालणारे अनेक कार्यकर्ते, निष्ठा ठेवणारे, श्रद्धा ठेवणारे, तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते तुमचे नेते तुमच्याकडे असतात, अनेक असतात असे. तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर त्यांच्यातल्या कार्यकर्त्यांपैकी कोणाला एकाला तुम्ही का हेरत नाही? अशा कार्यकर्त्यांची गुण का हेरत नाही? त्याला गुण हेरून त्याची जबाबदारी का देत नाही? ती जबाबदारी तुमच्या मुलाबरोबरच का देता? पक्षात तुमच्या तुमच्यानंतर 2 नंबर येता कोण? तुमचा मुलगा किंवा मुलगी. असं का? मग हे नरेंद्र मोदींनी फार ही चांगली गोष्ट केली की एका नवख्या 45 वर्षाच्या, ज्याचं नावही फार देशभरात कोणाला माहीत नव्हतं, अशा एका माणसाला त्यांनी एका राज्यातल्या मंत्र्याला त्यांनी पुढं आणलं थेट आणि राष्ट्रीय पातळीवरचं त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं, कार्यकारी अध्यक्षानंतर अध्यक्ष केलं. स्वतः त्यांच्या खुर्ची जाऊन त्यांना स्वतः मानाने खुर्चीत बसवलं आणि यापुढे ते माझे बॉस आहेत असंही सांगितलं. हा नरेंद्र मोदींचा मोठेपणा आहे, हे गुण आहेत. हे पवार आणि बाकीचे सगळे जे ठाकरे असतील, आणखीन कोण ममता बॅनर्जी असतील, ह्यांना घेण्यासारखे आहे, हे घेण्यासारखे आहेत. त्यामुळे हे घ्यायला पाहिजे. नाही तर मग तुमचीच मुलाबाळापुरता पक्ष तो, बाकी कार्यकर्ते बिचारे राबणार, तुमच्या हाताखालीच ते कायम काम करणार, तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यात तुमच्या मुलाबाळांच्या हाताखाली काम करणार, त्यानंतर त्यांच्या नातवांच्या हाताखाली काम करणार. हे नशिबात त्यांच्या आलेलं आहे, दुसरं काही नाही आहे. पण तुम्ही गुणवत्तेचं चीज त्यांचं होऊन देत नाही आहे, तुम्हाला त्यांची गुणवत्ता दिसत नाही आहे. तुम्हाला आपलीच मुलं का दिसतात? शरद पवार साहेबांनी सुप्रियाताईंच्या हातात नेतृत्व का दिलं? इतर नाहीत का कुणी? म्हणून ते पक्षाबाहेर पडले की त्यांना हे समजलं की ज्यांच्यामध्ये एवढे संघटन कौशल्य नाही आहे, एवढी गुणवत्ता नाही आहे, अशा यांच्या हातामध्ये म्हणजे राजकीय गुणवत्ता लागते, ती जो मुत्सद्दीपणा, चातुर्य, तर ते नसूनही त्यांच्या हातात नेतृत्व आहे, त्यांच्या हाताकडे आम्हाला काम करायला लागेल, तर म्हणून त्याने पक्ष सोडलेला आहे. असे लोक पक्ष सोडला, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष. त्यामुळे ह्याचा पवारसाहेबांकडे विचार करायला पाहिजे होता. त्यामुळे मंडळी आपल्याला काय वाटतं नेमकं, या पक्षामध्ये घराणेशाही आहे का? आणि त्याच्यामुळेच केवळ ते दुसरा विचार कोणाचा करत नाहीत का? ते प्रॉपर्टी मानतात का? की विचारधारेवर ते म्हणतात आमचा पक्ष विचारधारेवर चालतो, तत्वावर चालतो,
तर मग त्यांना एखाद्या गुन्हे कार्यकर्ता का दिसत नाही की आपल्या मुलाबाळांच्या व्यतिरिक्त एखाद्या गुन्हे कार्यकर्त्याला आपण आपलं पद सोडून ती जबाबदारी द्यावी आणि आपण वय झाल्यामुळे सन्मानाने निवृत्त व्हावं आणि आपल्या मुलाबाळांऐवजी त्यांना त्यांच्या हातात पक्ष द्यावा. असं काय नाही वाटत नाही की हे स्वतःला पक्ष म्हणजे प्रॉपर्टी मानतात. आपल्याला काय वाटतं? नरेंद्र मोदींनी दाखवले धाडस पवार ठाकरे दाखवू शकतात का? आपल्याला काय वाटतं? पण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.